स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. एक प्रश्न स्वतःला विचारा. जीवनात जेव्हा कोणीच सोबत नसते, सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, मन दुःखाने भरून जाते, तेव्हा आपल्याला आधार कोण देतो? त्यावेळी आईसारखी माया, वडिलासारखे संरक्षण आणि गुरुसारखं मार्गदर्शन करणारा एकच आधार असतो. तो म्हणजे अक्कलकोटचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणूनच म्हटले जाते, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या एका वचनात स्वामींची संपूर्ण कृपा आणि भक्तावरील प्रेम दडलेले आहे. स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय, स्वामींच्या तारक मंत्रामधील वाक्य आहे. पण या एका वचनामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण तत्वज्ञान दडलेले आहे. स्वामी समर्थ हे फक्त गुरु नव्हते, ते ब्रह्मांड नायक होते. ते संपूर्ण सृष्टीचे पालन करते आहेत. जसे एक आई आपल्या लेकराची काळजी घेते, त्यांचे संरक्षण करते, त्याला योग्य मार्ग दाखवते, तसेच स्वामी समर्थ आपल्या भक्तांची काळजी घेतात. म्हणूनच अनेक भक्त स्वामींना माऊली म्हणतात. स्वामी समर्थ म्हणजे प्रेम, करुणा, दया आणि कृपेचा अथांग सागर. भक्तावर कितीही संकटे आली, दुःख आले, अडचणी आल्या, तरी स्वामी त्याला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी कधी जीवनामध्ये असे प्रसंग येतात की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. कोणी मदतीला येत नाही, पण मन निराश होते. पण अशा वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच स्वामी महाराजांनी सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगात प्रत्येक मनुष्य आपल्या प्रारब्धानुसार जन्म घेतो. पूर्वजन्मातील कर्माचे फळ त्याला भोगावे लागते. पण जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींची भक्ती करतो, नामस्मरण करतो, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी त्याच्या जीवनात कृपेचा हात ठेवतात. भक्तांचे दुःख कमी करतात, संकटातून बाहेर काढतात, योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच म्हणतात, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी हा अनेकांना प्रश्न असतो. स्वामींना मोठे मोठे यज्ञ, दान धर्म किंवा खर्चिक पूजा नको असते. स्वामींना हवे असते ते भक्ताचे प्रेम, श्रद्धा आणि विश्वास. रोज सकाळी उठल्यावर स्वामींना नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. काही वेळ स्वामींचे ध्यान करावे. आपल्या मनातील सर्व गोष्टी स्वामींना सांगाव्यात. जसे मुलं आपल्या आईजवळ मन मोकळे करते, तसे स्वामींशी बोलावे. स्वामी भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. चालताना, बसताना, काम करताना, प्रवासात, स्वयंपाक करताना, रिकाम्या वेळेत सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहावे. या मंत्रामध्ये अपार शक्ती आहे. हा मंत्र मनाला शांत करतो, भीती दूर करतो, आत्मविश्वास वाढवतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. स्वामी भक्तांनो, आपल्या घरात प्रेम, शांतता आणि सदाचार ठेवावा. खोटे बोलू नये, कोणाचे वाईट करू नये, वाईट चिंतू नये, गरज लोकांना मदत करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्याला पाणी द्यावे, वृद्धांचा आदर करावा. कारण स्वामींची खरी पूजा म्हणजे मानव सेवा. मानव सेवा जेव्हा आपण करतो, जिथे दया आहे तिथे प्रेम आहे, सेवा आहे तिथेच स्वामींचा वास असतो. अनेक भक्तांना वाटते की भक्ती केली की लगेच चमत्कार घडेल. पण स्वामींची भक्ती ही व्यवहार नसून विश्वासाचा मार्ग आहे. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. संकटे येतात, अडचणी वाढतात, पण या परीक्षेमुळे भक्त अधिक मजबूत होतो. त्यांची श्रद्धा वाढते. सोन्याला जसे अग्नीत तापवून शुद्ध केले जाते, तसे स्वामी आपल्या भक्ताला घडवत असतात. स्वामी समर्थ हे संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. नोकरीची समस्या असो, व्यवसायातील अडचण असो, आर्थिक संकट असो, विवाह जुळत नसेल, घरात कलह असेल, संततीची इच्छा असेल किंवा कोणतेही दुःख असो, स्वामींवर विश्वास ठेवून
प्रार्थना करावी. योग्य वेळी स्वामी मार्ग नक्की दाखवतात. स्वामींच्या भक्तांनो, रोज एक गोष्ट लक्षात ठेवावी. संकट आले म्हणून घाबरू नये, कारण संकट हे कायमची नसते. स्वामींची कृपा कायम असते. जसे रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसे दुःखानंतर सुख येते. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवणे आवश्यक असते. स्वामींच्या चरणी बसून एक प्रार्थना रोज करावी. स्वामी, माझे मन तुमच्या चरणी ठेवा. माझी बुद्धी योग्य मार्गावर चालू द्या. माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या चुका माफ करा आणि तुमचे नाम माझ्या मुखी सदैव राहू द्या. जीवनामध्ये पैसा, संपत्ती, मान सन्मान हे सर्व मिळू शकते, पण मनशांती मिळणे खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मनशांती स्वामीच्या भक्तीमुळे मिळते. स्वामींचे नाम म्हणजे अमृत आहे. जितके नाम घ्याल तितकी मनाला शक्ती मिळते. म्हणूनच स्वामी भक्त हो, जीवनात काहीही झाले तरी स्वामींचा हात सोडू नका. आनंदात स्वामींना विसरू नका आणि दुःखात स्वामीवर संशय घेऊ नका. कारण आई आपल्या लेकराला कधीच सोडत नाही, तसेच स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही. स्वामी समर्थ हेच आई आहेत, वडील आहेत, मित्र आहेत, गुरु आहेत आणि संपूर्ण जगाचे पालन करते आहेत. त्यांच्या कृपेमुळे जीवनाला दिशा मिळते. त्यांच्या आशीर्वादामुळेच संकटे दूर होतात. त्यांच्या नामामुळेच मनाला शांती मिळते. अनेक लोकांना वाटते की स्वामींची भक्ती सुरू केली की लगेच चमत्कार होतील, सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात लगेच सुख येईल. पण स्वामी समर्थांची कार्यपद्धती थोडी वेगळी असते. स्वामी सर्वात आधी प्रथम भक्ताच्या जीवनातील दोष दूर करायला सुरुवात करतात. मनातील अहंकार, राग, लोभ, मत्सर, वाईट सवयी आणि चुकीचे विचार हळूहळू कमी करू लागतात. कारण जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत खरी भक्ती आणि साधना वाढू शकत नाही. त्यानंतर स्वामी आपल्या जीवनातील काही लोक दूर करतात, जे लोक आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत असतात, जे फक्त स्वार्थासाठी जवळ असतात, जे आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. अशा लोकांपासून स्वामी हळूहळू दूर नेतात. त्यावेळी आपल्याला वाटते की आपण एकटे पडलो आहोत, सर्वजण सोडून गेले आहेत. पण प्रत्यक्षात स्वामी आपल्याला वाईट संगतीपासून वाचवत असतात. कधी कधी स्वामी भक्ताला खूप एकटे करतात, कारण एकांतामध्येच माणूस स्वतःला ओळखतो. एकांतामध्येच नामस्मरण वाढते. एकांतामध्येच मन स्वामींच्या चरणी स्थिर होते. ही एकटेपणाची अवस्था शिक्षा नसते, तर स्वामींची विशेष कृपा असते. ज्या गोष्टी अवघड असतात, ज्या आपल्याला समजत नसतात, त्या गोष्टीची स्वामी आपल्याला जाण करून देत असतात. आपल्याला वाटतात की स्वामी आपली परीक्षा घेत असतात, पण स्वामी आपली परीक्षा घेत नसून आपल्याला ते शिक्षण देत असतात. शिक्षा नसते तर शिक्षण असते आपल्यासाठी. जेव्हा भक्त पूर्णपणे स्वामीवर विश्वास ठेवायला शिकतो, तेव्हा स्वामी त्यांची साधना वाढवतात, नामस्मरणाची आवड निर्माण करतात, सत्संगाची ओढ लावतात, चांगल्या लोकांची भेट घडवतात, योग्य मार्ग दाखवतात आणि हळूहळू भक्तांचे संपूर्ण जीवन बदलू लागते. म्हणून जीवनात जर अचानक काही लोक दूर गेले, काही नाती तुटली, एकटेपणा आला, तर लगेच दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी समर्थ तुमचे जीवन नव्याने घडवत असतील. चांगले लोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतील, कारण स्वामी आधी साफसफाई करतात आणि नंतर कृपेचा वर्षाव करतात. म्हणून म्हणतात, स्वामी जे करतात ते भक्तांच्या कल्याणासाठीच करतात. आज जे दुःख वाटेल ते उद्या सर्वांची मोठी कृपा असल्याचे समजेल. कारण आपण घाणीने भरलेला रुमाल देखील कधी उचलत नाही, पण एखाद्याच्या मनातील घाण कितीही असेल तरी ते दूर करण्याचा प्रयत्न स्वामी करत असतात. स्वामी भक्त हो, जगात कितीही वादळे आली, संकटे आली, दुःख आले, तरी एक गोष्ट कधी विसरू नका, आपल्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत.
आई जशी आपल्या लेकराला कधीच सोडत नाही, घट्ट पकडून ठेवतात, तसेच स्वामी आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत. फक्त श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जिथे स्वामींचे नाम आहे, तिथे भीती नाही, तिथे दुःख नाही, तिथे निराशा नाही, तिथे फक्त कृपा, शांती आणि आनंद आहे. चला सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.